त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन भित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारक तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमशिवम्। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात आजच्या हा प्रसंगी उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून नित्य नियमाप्रमाणे या ठिकाणी सामूहिक शिवमहापूजा या ठिकाणी संपन्न होत आहे। या अंतर्गत अनेक भाविक भक्त सेवेमध्ये तत्पर आहेत। कसं तत्पर आहे? आम्ही कोणाला आमंत्रण देत नाही, कोणाला आव्हान करत नाही,
तुम्ही या, तुम्ही सेवा करा, तुम्ही स्वयंपाक करा, तुम्ही असं करा म्हणून ऑर्डर कोणाला देत नाही. इथं आले कसं, हे मन्मथ माऊली बोललेले आहे म्हणून आलेले आहेत. माऊलीचा आदेश, संजीविनी समाधी, जिवंत समाधी, जाज्वल्यमान असलेली समाधी. मन्मथ स्वामी या ठिकाणी बोलून घेतात, त्यांच्याकडून सेवा करून घेतात. आणि सेवा करणाऱ्यांच्या नाव काय असतो? 3 प्रकारचे माणसं असतात. मुखेड तालुक्यातला का? कुठले तुम्ही? सगळे बिल्लोली, चिरली, लग्न भी आहे, आपणचा सेवा भी आहे. तर चिरली, बिल्लोली तालुका, गुरुमाऊलीच्या सेवेमध्ये ते तत्पर आहेत. तर 2-3 संगम या ठिकाणी होऊ लागले त्यांच्या जीवनामध्ये. आज त्यांच्या प्रसादाची व्यवस्था आहे. तर माऊलीचा दर्शन होतो, गुरुमाऊलीचा अर्चन होतो, जंगमाचा या ठिकाणी सेवा घडतो. तुम्हाला बोलत होतो 3 प्रकारचे माणसं असतात. 3 प्रकारचे. एक आहे मानव, एक आहे दानव, एक आहे देव. देव, दानव, मानव कुठं कुठं राहतात? हे देव कुठं राहतात, दानव कुठं राहतात, मानव कुठं राहतात? हे सगळे लोक जमिनीवरच राहतात, कुठं राहत नाही. आपल्या या ठिकाणी बसल्या ठिकाणी जे आहे आमच्या माणसामध्ये, त्याच्यामध्ये देव बी आहेत, त्याच्यामध्ये दानव बी आहेत, त्याच्यामध्ये मानव बी आहेत. राग येऊ देऊ नका, नाही तर तुम्हाला म्हणत नाही मी. काही काही लोक दानव आहे, काही काही लोक मानव आहे, काही काही लोक देव आहे. देव कोणाला म्हणावा, दानव कोणाला म्हणावा, मानव कोणाला म्हणावा, पुढल्या वर्षी सांगू का? ऐकू येलो नाही का तुम्हाला सगळ्यात? देव, दानव, मानव या तिघांसाठी एकमेव देव महादेव. महादेवाकडं दानव बी येतात, मानव बी येतात, देव बी येतात. खाणे पिणे, मजा करणे, खोटा बोलणे, धिंगाणा करणे, वाटोळा करणे, सत्यानाश करणे, अशा लोकांना दानव म्हणतात. काही त्यांचे दात असा राहत नाही. आला का? तुमच्यासारखा दात राहतात, तुमच्यासारखा माणसात दिसतात, परंतु वृत्ती मात्र राक्षसाचा असतो. आणि हे सगळं धिंगाणा करून अजून मन्मथ स्वामीला येतात. येऊन इथं काय करतात माहितीये का? इथं काय करतात? असलेले चांगला चांगला चप्पल घेऊन जातात. हे दानव लोकांचं लक्षण आहे. किशा कापतात, मंगळसूत्र हाणतात. यात्रामध्ये तुम्ही बघा कितीतरी माय परेशान, माझं मंगळसूत्र जाईल, माझं तसं गेलं असं गेलं म्हणून रडत रडत येतात. परवा माताजीचं पाकिट हरवलं, काही पैसे कमी नव्हते, आकडा सांगत नाही, नवऱ्याला लक्षात येते नाही तर म्हणून पाकिट हरवलं. हे पवित्र भूमी आहे, इथं राक्षस लोक कोणी राहत नाही, देव लोक राहतात म्हणून ते पाकिट सापडले. राक्षस असेल तर पाकिट सापडत नव्हते. बरोबर आहे की नाही? हडप करण्यासाठी काही लोक येतात, तर ते राक्षस लोक आहे. मानव कोण आहे?
पूजा करतात, पाठ करतात, जप करतात, तप करतात, सेवा करतात, निघून जातात. हे कोण आहे? मानव. आता राहिले कोणतं? देव. पूजा करतात, पाठ करतात, जप करतात, तप करतात, सगळं सेवा बी करतात, त्याच्या अतिरिक्त दान करतात आणि सगळ्यांच्या सेवा करतात. ते म्हणतात देव. देणारे देव, लेणारे राक्षस. लेणं बी नाही, देणं बी नाही, गप्प राहणारे मानव. आता तुम्हाला काय व्हायचंय तुमचा तुम्ही विचार करा. अतिरिक्त मी काही सांगू शकत नाही. म्हणून बरेचसे देवलोक या ठिकाणी, देवता लोक या ठिकाणी येतात. काय हो, देवासारखा माणूस, फार चांगला माणूस होता, देवासारखा माणूस होता. देवासारखा माणूस म्हणजे तो दान देत होता म्हणून देवासारखा माणूस म्हणतो. सेवा करतात म्हणून त्यांना देवतासारखा आपण माणूस म्हणतो. त्या प्रकारे अनेक देवता लोक या ठिकाणी येत असल्यामुळं या ठिकाणी सेवा होते. देवता लोकांनी दिले म्हणून हे बिल्डिंग झाली, नाही तर कुठं होत होतं बिल्डिंग? तमनूरच्या महाराजाकडे काय गडगंजच्या संपत्ती आहे का? नाही. आपलं प्रॉपर्टी म्हणजे हे सगळं तुम्ही बसलेले लोक आहात. तुमच्याकडून जे मिळते त्याच्यापासून या ठिकाणी वैभव निर्माण होत आहे. प्रतिवर्ष वेगळं वेगळं पाहायला मिळते. किती आश्रय भेटलं, विचार करायच्या गोष्टी. भयानक गंभीर परिस्थिती. ज्यावेळी आम्ही इथं सुरुवात केलं होतं त्यावेळी तुम्हाला जेवण प्रसाद घ्या म्हणणारे कोणीच नव्हते. तर या ठिकाणी अखंड अन्नछत्र आहे. फक्त 1 महिन्यासाठी नाही चिर्लीकर, 1 महिन्यासाठी नाही, अखंड अन्नछत्र. कधीही तुम्ही या, इथं प्रसादाचा व्यवस्था आहे. वरण भात का होईना परंतु तुम्हाला प्रसाद खायला या ठिकाणी मिळते. आणि महिनाभर या ठिकाणी गोड गोड जेवण मिळते 1 महिना. तर हे सांगून नाही, न सांगता सेवा करणारे लोक या ठिकाणी सेवा करत आहे. या ठिकाणचं एक महत्व आहे. त्याप्रमाणे आज कुठून आले माय? गंगाखेड, परभणी. बघा किती लांबून आलेत. मुलगी आहे का? बहीण आहे का? 4 दिवसापासून पकडायले पण आज बरं बरं. ती कॅचिंग बहीण गेली, आज कॅचिंग भेटलं. या 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 म्हणून बोलत आहे आज. बघा, पुण्य कर्म करण्यासाठी सुद्धा वडून आणल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या सेवा घडतो. म्हणून या मंगलमय प्रसंगी गंगाखेडून आलेले माय मंडळींना या ठिकाणी गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद असो. तर असंच सेवा करण्याचा शक्ती सद्बुद्धी गुरुमाऊलीचा कृपा तुम्हाला निरंतर लाभो. सांबळे नम पार्वती शिव हर 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 महादेव.